महानगरपालिकेच्या निवडणुकाचे वारे सर्वत्र सुरू आहे आणि अशा वेळी अनेक पक्ष एकमेकावर टीका करत आहेत, परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनीच मित्र पक्षावर टीका केली आहे। मित्र पक्षावर काय टीका केली? बाळासाहेब आंबेडकर कालच्या घाटकोपरच्या सभेमध्ये काय म्हणाले किंवा सोबतच आपल्याला सांगता येते की त्यांनी मुस्लिमांना काय सल्ला दिला। अनेक वेळा वंचित बहुजन आघाडी म्हणत असते की आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत आणि संविधानाचे रक्षण आणि हक्क अधिकार जिवंत ठेवण्यासाठी आम्ही लढत आहोत असे म्हणणारी वंचित बहुजन आघाडी काल मात्र आपल्या मित्र पक्षावरच का घसरली? काय नेमकं कारण होतं? त्यांनी काय सल्ला दिला काँग्रेसला आणि एकूणच मुस्लिमांना काय सल्ला दिला, या संदर्भाने चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। तर मी सांगत होतो की महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वत्र आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, वातावरण तापलेलं आहे आणि अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांची विधानं आपण जर पाहिली तर ते खरं तर मित्र पक्षावर टीका करणारे ही विधाने आपल्याला धक्कादायक वाटतात। बाळासाहेब आंबेडकर नेमकं काय म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसवर टीका करताना काल म्हणाले की काँग्रेसकडे आता काय उरलंय? खरं तर त्यांच्याकडे कुठलाच आता मतदार उरलेला नाही, कारण जो काही त्यांनी शरद पवार यांच्या सोबत जाऊन म्हणजे दाऊद इब्राहिम सोबत जाऊन तुम्ही तुमचं नुकसान करून घेतलं, असा देखील आरोप काँग्रेसवर बाळासाहेब आंबेडकरांनी केला आहे। मुस्लिमांना झाले तरी काय असं मध्यंतरी बाळासाहेब आंबेडकर म्हणाले होते। खरं तर मुस्लिमांच्या बाबतीमध्ये विचार करायला गेलं तर धर्मनिरपेक्ष मताचा गठ्ठा आपण जर विचार करायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये असताना प्रत्येक पक्ष हा धर्मांधवादी असलेल्या मुस्लिमांना जवळ का करतो असा देखील प्रश्न सोशल मीडियामध्ये विचारला जातोय। आणि मग त्या बाबतीमध्ये विचार करायला गेलं तर आतापर्यंत शरद पवारांच्या पाठीमागे काँग्रेस गेली, त्यामुळेच काँग्रेसचं नुकसान झालं, त्यामुळेच काँग्रेसचं पतन झालं। आता काँग्रेसकडे मतदार राहिला नाही असं मत देखील बाळासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलं। त्यापुढे बाळासाहेब असंही म्हणाले होते मध्यंतरी की नेमकं मुस्लिमांना झाले तरी काय, ते का बाहेर पडत नाहीत? खरं तर आपण पाहतोय की संविधानाच्या रक्षणासाठी प्रत्येक समाज कमी अधिक प्रमाणामध्ये पुढे येत असतो, परंतु मुस्लिम समुदाय मात्र या बाबतीमध्ये अगदी मौन पाळून असतो। याचं कारण आज तागायत महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या लोकांना हे कोडं का उलगडलं नसावं, त्याच्यावर कोणीच का काही बोलत नाही। आपण पाहतोय की अनेक वेळा अनेक मोर्चे निघाले आणि या मोर्चांमधून संविधानाच्या रक्षणासाठी हक्क अधिकारासाठी लोकांनी आवाज उठवले, परंतु आज तागायत संविधानाचं समर्थन करणारे मुस्लिम समुदायाचे मोर्चे मात्र निघालेले नाहीत। आणि त्या संदर्भाने जर विचार करायला गेलं तर बाळासाहेब आंबेडकरांचं हे विधान देखील आहे की मुस्लिमांना नेमकं झालंय तरी काय। आणि इकडे आपण पाहतोय की बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की काँग्रेसचं पतन होण्यामागचं एकमेव कारण आहे ते म्हणजे ते शरद पवारांच्या नादी लागले, अर्थात दाऊदच्या नादी लागले असं त्यांनी विधान केलेलं आहे। आता आपल्या ह्या दोन्ही विधानाचा विचार करायला गेलं तर आपल्याला सांगता येतं की ते पुढे असं म्हणतात की सोनिया गांधी आणि शरद पवार हे जेव्हा वेगळे झाले होते तेव्हा सोनिया गांधीला महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं साथ दिली ते भारिप बहुजन महासंघाने दिली असं बाळासाहेबांनी म्हटलेलं आहे आणि ते खरं देखील आहे। सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून, त्यांचं विदेशी असणं या मुद्द्यावरून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1999 ला उभी केली आणि ते बाहेर पडले आणि बाहेर पडून निवडणुका लढल्या आणि पुन्हा त्यांच्यासोबत ते सत्तेमध्ये देखील गेले। मग हे सर्व ताजा इतिहास असताना काँग्रेसने खरं तर शरद पवार यांच्या सोबत जायला नको होतं असं विधान बाळासाहेब आंबेडकर करतात, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ते त्यांच्यासोबत गेले म्हणून त्यांचं पतन झालं। आता हे खरंच कितपत खरं आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, परंतु या सगळ्या गोष्टी जर विचार करायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार यांनी खरं तर अतिशय तडजोडीचं राजकारण जर कोणी केलं असेल तर शरद पवार यांनी केलेलं आहे। एकीकडे विदेशी मुद्द्यांवरती राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण करणं आणि त्याच्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये खरं तर सोनिया गांधी आणि त्यांच्या काँग्रेसकडेच कायम युतीसाठी जाणं, ही जी काही खेळी शरद पवार यांनी केलेली आहे, त्या पाठीमागं नेमकं काय राजकारण होतं हे आपल्याला नक्कीच एकूणच या सगळ्या याच्यावरून आपल्याला लक्षात येतं। त्यानंतर आपल्याला सांगता येते की घाटकोपर येथे बाळासाहेब आंबेडकरांनी काल सभा घेतली। या सभेमध्ये त्यांनी हे सर्व आरोप केलेले आहेत। सुप्रिया जाधव यांच्या या सभेमध्ये बाळासाहेबांनी आरोप केलेत की काँग्रेसचे पतन हे शरद पवारांच्या नादी लागल्यामुळे झाले। त्यानंतर ते असं म्हणतात की या इथल्या झोपडपट्टीवासियांबद्दल देखील त्यांनी काही मतं व्यक्त केलेली आहेत।
झोपडपट्ट्यांवरती, मुंबईतल्या झोपडपट्ट्यांवरती बिल्डरचा डोळा आहे. खरं तर त्या झोपडपट्ट्यांबद्दल त्या लोकांना काहीच प्रेम नाही, तर झोपडपट्टीच्या खाली असलेल्या जमिनीवर त्या बिल्डर लोकांचा डोळा आहे. याच्यामध्ये हक्कदार आणि याच्यातले भागीदार हे मुख्यमंत्री सुद्धा आहेत, असा देखील आरोप बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपवर केलेला आहे. आता या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला निश्चितच जाणवतं की मोठी बिल्डर लॉबी ही मुंबई आणि बऱ्याच मेट्रो शहरामध्ये आहे आणि हीच लॉबी अनेक सत्ताधाऱ्यांकडे, जे काही बिल्डर आहेत, जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत मोठमोठे, ते सत्ताधारी पक्षांकडे आहेत आणि या सर्वांचं लक्ष इथल्या झोपडपट्ट्यांवरती आणि विशेषतः मुंबईचा विचार करायला गेलं तर त्या झोपडपट्ट्यांवरती बिल्डर लोकांचा डोळा आहे, त्या जागेवरती डोळा आहे, असं बाळासाहेब आंबेडकर म्हणतात. मताला 10,000 लोक देत असतील तर 10,000 रुपये घ्यायचे का उद्याचं आपलं जीवन वाचवायचं, आपलं घर वाचवायचं, हा प्रश्न त्यांनी मतदारांवर सोडलेला आहे. याच्यावरून आपल्याला सांगता येतं की जी काही भूमिका बाळासाहेब आंबेडकर मांडतात ते थेट आणि स्पष्ट मांडत असतात. त्यामुळे ही भूमिका जी आहे त्यांनी थेट आणि स्पष्ट मांडलेली आहे. पुन्हा आपल्याला सांगता येतं की रमाबाई आंबेडकर नगर असेल किंवा अनेक झोपडपट्ट्या असतील, घाटकोपर असेल, अशा अनेक ठिकाणच्या झोपडपट्ट्यांवरती या बिल्डर लोकांचा डोळा आहे, असं बाळासाहेब आंबेडकर म्हणतात. एकूणच काय तर मुस्लिमांना झाले तरी काय, असं म्हणणारे बाळासाहेब काँग्रेसचं पतन का झालं याचं देखील त्यांनी कारण सांगितलं आणि पुढे असं म्हणतात की मुंबईमधल्या झोपडपट्टीवासियांनी ठरवावं की त्यांना आपलं घर सांभाळायचंय का 10,000 घ्यायचे ते त्यांनी ठरवायचंय, असं देखील मत बाळासाहेब आंबेडकर व्यक्त करतात. खरं तर शरद पवारांच्या बाबतीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांची विधानं ही नेहमी आक्रमक असतात आणि त्या विधानावरून आपण पाहतोय अनेक वेळा बाळासाहेब आंबेडकरांवरती देखील आरोप हे पक्षांकडून झालेले आहेत, परंतु त्यांनी विरोधकांसह मित्र पक्षावर देखील हल्ला कालच्या सभेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. तर ते असं म्हणतात की काही ठिकाणी खरं तर काँग्रेसला शहाणपण आलंय, अजून काही ठिकाणी शहाणपण येण्याचं बाकी आहे. याचाच अर्थ काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही पूर्णपणे झालेली नसल्याचं दिसून येत आहे. एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांनी केलेले आरोप हे खरं तर आपल्याला सांगता येतात की वंचित बहुजन आघाडी ही भविष्यामध्ये काय करणार आहे, तर सर्व मुस्लिमांनी वंचितला मते द्यावीत, आता काँग्रेसकडे काहीच राहिलं नाही, असं देखील विधान बाळासाहेब आंबेडकर करायला विसरत नाहीत. एकूणच काय तर वंचित बहुजन आघाडी मित्र पक्षासह सर्वांना झोडपून काढण्याचं काम करत आहे, परंतु यामुळे त्यांना निवडणुकीमध्ये फटका बसेल का फायदा होईल हे खरं तर येत्या काळामध्ये म्हणजेच निकालावरून आपल्या लक्षात येईलच. एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांनी केलेले काँग्रेसच्या संदर्भातले आणि शरद पवार यांच्या संदर्भातली विधाने आपल्याला खरी वाटतात का, किंवा आपल्याला त्याबद्दल काय वाटतं हे आपण कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि येत्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पाहता येईल की ह्या विधानांचा किंवा एकूणच या स्पष्ट बोलण्याचा फटका वंचितला बसतो का त्याचा फायदा होतो, हे येत्या काळात पाहण्यासारखं असणार आहे. धन्यवाद.